नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती। जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सर्वप्रथम तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना या योजनेचं मूळ काय आहे की तुम्हाला 1500 रुपये दर महिन्याला भेटतात, असा एक नियम किंवा या योजनेमार्फत तुम्हाला भेटतात। पण मित्रांनो, ही योजना कशी चालू झाली होती तर तुम्हाला माहिती असेल की बीजेपीने ही योजना पहिल्यांदा मध्य प्रदेशमध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये व अशा बऱ्याचशा ठिकाणी ही योजना ऑलरेडी चालू आहे। तीच योजना महाराष्ट्रामध्ये चालू करण्यात आलेली। पण ही योजना चालू कधी करण्यात आली? जेव्हा आपले मतदान होते, इलेक्शन्स होते, त्याच्या काही महिन्यांपूर्वी ही योजना चालू करण्यात आली। तुम्हाला माहीत असेल की रक्षाबंधनच्या वेळेस, भाऊबीजेच्या वेळेस किंवा अशा वेळेस जी होती ती ह्यांना बऱ्याचशा जणांना आपले 1500 रुपये प्राप्त झाले होते। व ज्या बहिणींना पैसे नव्हते आलेत, म्हणजेच लाडक्या बहिणींना पैसे नव्हते आलेत एखाद्या महिन्याचे, त्यांना 2 महिन्याचे पैसे एकत्र मिळाले बोनस स्वरूपात। तसेच मित्रांनो, जर तुम्हाला सर्वांना माहीत असेल की लाडकी बहीण योजना ह्याच्या 1500 रुपये होते, तेच 2100 रुपये होणार की नाही हा सर्व मोठा प्रश्न जो आहे सध्याच्या घडीला आहे। तसंच इलेक्शन्स म्हणा किंवा मतदानाच्या पूर्वी आपल्याला सांगण्यात आले होते की जर हे सरकार पुन्हा निवडून आलं तर याच्यामध्ये बदल होऊ शकतो आणि हे जे आहे हे 2100 रुपये करण्यात येईल। पण तुम्हाला माहीत असेल ज्यावेळेस ही योजना चालू झाली होती त्याच वेळेस महाविकास आघाडी म्हणजे की शरद पवार वगैरे जे आहेत हे सर्व कोर्टात गेले होते की ही योजना बंद व्हायला हवी याच्यासाठी। पण जी शिंदे गट आहे तर त्यावर महायुतीचे जे नेते होते त्यांनी असं म्हटले की गरीब महिलांना जे आम्ही पेन्शन स्वरूपामध्ये किंवा जे पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे तो ह्यांना नको आहे, म्हणून कदाचित हे याला बंद करण्यासाठी म्हणत आहेत, किंवा जे गरीब व्यक्ती आहेत त्यांना पैसे मिळायला नको म्हणून हे असं म्हणत असतील, असं म्हणून यांनी ही योजना चालू ठेवण्याचा प्रयत्न इथं केला होता व तशा पद्धतीने ही योजना सध्या चालू होती। इलेक्शन पूर्वी ही योजना व्यवस्थितपणे सुरळीतपणे चालू राहिली। काही जणांना तर 2-3 महिन्याचे पैसेसुद्धा एकत्र जे हे ते त्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आले होते। आता तुम्ही जर साधा हिशोब जरी केला तर एका घरामध्ये समजा 2 किंवा 3 महिला असतील तर त्या हिशोबाने एका घरामध्ये 6,000 ते 7,000 रुपये जवळपास एका महिन्याला तुम्हाला येत आहेत। तसेच जर तुमचे 2-3 महिन्याचे पैसे जर आहेत तर ते किती होतात? तर जवळपास 18,000 ते 20,000 रुपये एका घरामध्ये जर पैसे आले तर ते का म्हणून ह्या सरकारला निवडून नाही देणार असा बऱ्याचशा जणांचा जो आहे। तसंच काही महिलांना इथं 7,500 रुपये देखील जमा झाले आहेत। आता तुम्ही जर साधं गणित जरी केलं तर 7,500 गुणिले 3 तुमचे होतात 22,500 रुपये जवळपास। तर हे जर एका घरात मिळाले तर तुम्ही का म्हणून त्या सरकारला निवडून नाही देणार असा साधा सिंपलचा जो आहे तो आपल्या मनातसुद्धा विचार येतो। पण मित्रांनो, ह्याच्यामध्ये आता एक काय आहे की मतदान होऊन गेलेले आहेत आणि पुढे पण मतदान असणार आहे। तसंच आता ही योजना तर चालू आहे, पण ही योजना बंद होईल की नाही हा सर्व मोठा प्रश्न इथं सध्या तरी आहे। बघा, आता योजना चालू झाली आहे म्हणजे योजना एकदम तर बंद होणार नाही, पण याच्यामध्ये काही रेस्ट्रिक्शन्स नक्की लावण्यात येणार आहे, म्हणजे काही अटी जे आहेत ते नक्की लावण्यात येणार आहे। जसे की आता लाडकी बहीण योजनेमध्ये बरेचसे फॉर्म जे आहेत तुमचे ते जमा करून घेण्यात आले, ते जास्त याची तपासणी नाही झाली। पण आता असं निर्णय घेण्यात येईल की हे सर्व परत तपासणी करतील, ते उलट तपासणी करतील तुमच्या सर्व फॉर्मची व याच्यामध्ये ते हेही बघणार आहेत की तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली आहे की नाही आहे, किंवा मग तुमचे जे राशन कार्ड आहे ते येल्लो आहे, व्हाईट आहे की ऑरेंज आहे, ह्याप्रमाणे पण ते बरंचसं काय बघणार आहेत। आणि ही जी योजना आहे यामध्ये समजा आता पूर्ण 100% लोकांना यांनी जर 100% महिलांना म्हणजे जे पैसे देण्यात आले होते तर त्यातले बरेचसे अशा नियमांमुळे काय होणार आहे की बरेचसे जण याच्यातनं कट होऊन जाणार आहेत, म्हणजे त्यांना पैसे देण्याची गरज नाही पडणार व कट होऊन ते जवळपास 30 ते 40% वरच उरतील। म्हणजे बरेचशांचे जे पैसे आहेत ते त्यांना कदाचित नाही भेटणार असं सध्याचं तरी एक हे आहे, म्हणजे अपडेट आलेली आहे सध्या तरी की असं होण्याची शक्यता खूप आहे। पण एकदम बंद होईल असं तर वाटत नाही, कारण की योजना एकदम बंद तर होणार नाही। पण काय होतं आहे की ह्याच्यामुळे सरकारी खजिना जो असतो आपण ज्याला म्हणतो तर त्याच्यावर पण बरेचसा लोड येतो आहे व कर्ज पण बरेचसं होत आहे, म्हणून कदाचित हे पैसे लेट येऊ शकतात, असं पण होण्याची शक्यता बरीच नाकारता येत नाही। तर आणि योजना तर बंद नाही होणार। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व तसेच लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंडिया न्यूज अपडेटला। धन्यवाद।